नमस्कार मंडळी, रामराम। आज मी तुम्हाला पनीर बिर्याणी रेसिपी शेअर करत आहे। मी फर्स्ट टाइमच बनवलं, याच्या आधी कधीच व्हेज बिर्याणी नाही बनवलं होतं। मी चिकन मटन बिर्याणी बनवत असते मी, तर आज तुम्हाला पण मी हा रेसिपी शेअर करत आहे। तर पनीर कांदे वगैरे तेलात फ्राय करून घेतलं मी आणि मसाला वगैरे पूर्ण तयार करून घेतलं होतं बिर्याणीसाठी। तर तांदूळ शिजवण्यासाठी भांड्यामध्ये पाणी ठेवलं, चवीप्रमाणे मीठ, जीरा, 2-3 तेजपत्ता, लिंबू टाकून छान पाणीला उकळी येऊ दिलं। आता मी तांदूळ 2-3 वेळेस स्वच्छ धुवून तांदूळ टाकत आहे। तांदूळ छान मिक्स करून घेतलं आणि तांदूळला छान आता शिजू देते मी। तांदूळ शिजत आहे तोपर्यंतच आता मी साईडला कुकरमध्ये पनीरला फोडणी देते। तर 3 चमचा तेल टाकलं कुकरमध्ये, पूर्ण खडे मसाले, जीरा टाकून अद्रक लसूण हिरवी मिरची इलायचीचं पेस्ट टाकत आहे। पूर्ण पेस्ट टाकून 1 मिनिट तेलात फ्राय करते मी, नंतरच पनीर टाकते। पनीर टाकल्याच्या नंतरच पूर्ण चवीप्रमाणे मीठ, हळद, चटणी, धनिया कूट, बिर्याणी मसाला, पुदिना, कोथिंबीर, दही, लिंबूचा रस टाकून छान पनीरला मी 2-3 मिनिट शिजू देते पहिले, नंतर दही टाकते मी। तर पूर्ण मसाल्यामध्ये छान पनीर शिजला तर खूप छान चव येते। कोणतीही बिर्याणी बनवत असताना मी नेहमी तांदूळ 75% शिजू देते पाण्यामध्ये, नंतर पाणी साईडला काढून टाकते। नंतर कुकरला 2-3 शिट्या करून घेते मी, तर तांदूळ खूप छान शिजते। नंतर पूर्ण तांदूळ पनीरवरती टाकून 2 वाटी पाणी टाकत आहे तांदूळ शिजवण्यासाठी मी। थोडा फूड कलर, तळलेले कांदे, कोथिंबीर, पुदिना, 2 चम्मच तूप टाकून कुकरला कॅप लावून मीडियम फ्लेमवरती शिजू दिलं बिर्याणीला आणि 2-3 शिट्या करून घेतलं। तर बिर्याणी खूप छान झाली होती। आणि बिर्याणी झाल्याच्या नंतर मी म्हणजे व्हिडिओ काढायचं विसरूनच गेले होते। बिर्याणी खरं खूप छान झाली होती, सगळ्यांना आवडली। नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा रेसिपी ट्राय करून पहा। आवडली का तुम्हाला माझी हा रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन कोणी पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू फ्रेंड्स, बाय।